चला करू घरचा अभ्यास। पहिलीचा इंग्रजी विषयाचा आज आपला दिवस 6वा आहे। आज आपण एन एन ममा एन बेबी एन कॅपिटल एन स्मॉल एन अक्षरांची ओळख आणि लेखन करून घेणार आहोत। सोबतच आपण सर्व मुळाक्षराचा उच्चार सुद्धा शिकणार आहोत। आता मुलांनो तुम्हाला काहीच कळणार नाही, 20 दिवस तुम्हाला काहीच कळणार नाही मॅडम काय शिकवायलेत काय म्हणालेत, पण जेव्हा आपले 26 मुळाक्षर होतील तेव्हा तुम्ही पोपटासारखं इंग्रजी वाचाल। इतकं तुम्हाला सोपं करून मी शिकवते। आता तुम्हाला 10 दिवस काहीच समजणार नाही, मॅडम कशाला काय म्हणालेत, उच्चार वेगळा आवाज वेगळा नाव वेगळं आवाज वेगळा असं कसं काय शिकवायलेत हे तुम्ही फक्त ऐकायचं, मी जसं सांगायले तसं करायचं। पण जेव्हा 26 दिवस होतील आपले तेव्हा तुम्हाला सर्व शब्दांचे स्पेलिंग खडखड वाचता येणार आहेत, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे। मी जसं सूचना करायले तसं तुम्हाला सूचना करायची असतात लिखाणामध्ये। तर सगळ्यांनी काय करायचं, पेन्सिल इरेजर पॅड आणि 4 लाईनची वही घेऊन बसायचं घरच्या अभ्यासाला। मोबाईल लांब ठेवायचा, इंग्रजीचा अभ्यास जेवण झाल्यानंतर संध्याकाळी करायचा आहे। आणि जर तुम्हाला उद्याचा अभ्यास जर पाहिजे असेल तर सबस्क्राइब बटनाच्या खाली एक घंटीचं बटन असतं, ते तुम्हाला दाबायचे आपल्याला, ठीक आहे। आता आपण हे अल्फाबेट्स काय करणार आहे, व्हिडिओच्या शेवटी वाचन करणार आहोत, कारण तुमचं जे राहिलेलं लिहायचं मी ते वाचन करते आणि तुम्ही तुमचं राहिलेलं। चला आता आपण काय करूयात, ममा ए आणि बेबी ए शिकूयात। ए ममा ए बेबी ए मामा टी बेबी टी मामा यस बेबी यस मम्मा पी बेबी पी मम्मा आय बेबी आय मम्मा यन आणि हे आहे बेबी यन। दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे लिखाणामध्ये, मम्मा यन आणि हे बेबी यन। आता यालाच काय म्हणतो आपण, कॅपिटल यन आणि हे आहे स्मॉल यन। कॅपिटल यन स्मॉल यन, हे कोणतं आहे, कॅपिटल यन आणि स्मॉल यन। आज आपल्याला हे 2 अक्षर शिकायचे। तुम्हाला अंगणवाडीला यन शिकवलेलं आहे, पण मम्मा बेबी यन तुम्हाला अजून शिकवलेलं नाही, हे पहिल्यांदा लिहितात तुम्ही। आणि हे तुमचं अंगणवाडीला शिकवलेलं आहे, मम्मा यन आणि हे बेबी यन। आज आपल्याला लिहायचं आहे, शिकायचं आहे। यन काय आहे, कोणतं अक्षर आहे हे, यन। यन कुठे आहे बघा बरं याच्यामध्ये, यन कुठे रे, हे बघा इथं यन। यन नेट नेलमुळे फाटला, हे ममा यन आहे आणि हे बेबी यन आहे, ममा यन बेबी यन, ओके। तर मुलांनो इथं मी यन लिहिलेलं आहे। आता त्याच्यातले काही यन हे ममा यन आहेत आणि काही यन हे बेबी यन आहेत। तर आता आपण शोधूयात ममा यन किती आहेत, 1 हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे काय, 1 आणि 2च फक्त ममा यन आहेत। आणि बेबी यन किती आहेत बघू, 1 2 3 4, बेबी यन किती आहेत 4 आणि ममा यन किती आहेत 2च आहेत ममा यन, ओके। चला आता आपण यन काढूयात। यन यन हळूहळू काढायचे। यन हे बेबी यन, खूप हळू काढा, खूप हळू काढा, अजिबात घाई करू नका। जरी तुमचं राहिलं तर व्हिडिओ संपल्यावर लिहायचं, पण एकदम हळू काढायचं, सुंदर अक्षर काढायचं, ह्या 2 रेषेच्या बाहेर अजिबात जाऊ द्यायचं नाही। यन मी कसं काढते बघा, ममा यन बेबी यन 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 ममा यन
baby N, mama N, 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 baba N, baby N, mama 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 N, baby N, N वाचत लिहा N, N, N. हे बघा ह्या दोन रेषेमध्येच N बसवायचं आहे आपल्याला बघा ह्या दोन ओळींच्या मध्येच आपल्याला N बसवायचं आहे N, 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 N आणि हे झालं आपलं N. ह्या अक्षराचं नाव काय आहे N. पण ह्याचा आवाज कसा असतो तो वेगळा आवाज असतो. इंग्रजी स्पेलिंग मध्ये हे जेव्हा N येतं तेव्हा त्याचा आवाज कसा असतो वेगळा असतो. तुमचं नाव आणि प्रत्यक्षात तुम्हाला वेगळ्या नावानं बोलवतात. चकुल्या, सोन्या, मोन्या असं ह्या आवाजानं बोलवतात पण तुमचं नाव वेगळं असतं. तसंच ह्या मुळाक्षरांचं सुद्धा आहे. यांचं नाव वेगळं असतं. आता याचं नाव N आहे. ह्या अक्षराचं नाव काय N. पण स्पेलिंग मध्ये याला काय म्हणतात याला काय म्हणतात काय म्हणतात हे N जरी असलं अक्षर तरी याला इंग्रजीमध्ये स्पेलिंग मध्ये म्हणतात. तुम्ही सुद्धा म्हणायचा प्रयत्न करा मजा येते बघा. म्हणजे नाकातून हवा घालायची आपल्याला. न चा उच्चार ओठ न उघडता न म्हणायचं आपल्याला. हे काय आहे न. याचा आवाज न येतो पण न तोंडातून बाहेर काढायचं का आपल्याला. याचा आवाज काय आहे तोंड न उघडता आपल्याला नाकात हवा घालायची आणि न चा आवाज करायचा. कोणता आवाज करायचा आहे न. हे काय इ इ इ. प फ फ फ फ फ फ. आता मी वाचत असताना जे ऍक्शन करायले त्या सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. ह्या ऍक्शन मुळे तुम्हाला खूप लवकर तुम्ही शिकणार आहात. हे ऍक्शन स्टोरीज गोष्टी जे मी सांगत आहे तुम्हाला याच्यामुळे खूप लवकर लक्षात राहतं. तुम्हाला जेव्हा आपले अल्फाबेट होतील तेव्हा तुम्ही अक्षरशः इंग्रजी शब्दांचं सुद्धा वाचन करसाल. फक्त काय करायचं मी जसं सांगायला येतात तसं तुम्हाला ऍक्शन करायचे आहेत. ठीक आहे.
तर मुलांना स्पेलिंग तयार करायला आता आपण शिकणार आहोत. हे आहे पी, हे आहे ए आणि हे आहे यन. पण प चा आवाज कसा आहे? प प. हे आहे ॲ, प ॲ न. पॅन, प ॲ न, पॅन, प ॲ न, पॅन. प ॲ न, पॅन, प ॲ न, पॅन, प ॲ न, पॅन. आता इथं बघा, प हे आहे प, पण प चा आवाज काय आहे? हे पी आहे. प चा आवाज काय? प. आय चा आवाज ई आणि न चा आवाज यन, न न. यन चा आवाज न. तर कोणता शब्द तयार होईल मग? प ई, प ई पिन, प ई पिन, प ई पिन, प ई पिन, ई ई इन, ई इन, ई इन, ई इन. आता इथं पहा, हे आहे यन. ममा यन, बेबी यन, ममा ए, बेबी ए, ममा पी, बेबी पी. आता याच्यामध्ये हे जे यन आहे, ह्या यनचा आवाज काय आहे? याचा आवाज काय आहे? ॲ. आणि याचा आवाज काय आहे? प प प. आता कोणता शब्द तयार होतो आपण बघू. ॲ प, नॅप, ॲप, नॅप. ॲ प, नॅप. हे ममा अक्षर आहेत आणि हे बेबी अक्षर आहेत. ॲ प, नॅप. आता मूळ अक्षरामध्ये बघा, याचं नाव आहे पी, याला म्हणतो आपण ए आणि हे आहे यन. पण स्पेलिंग मध्ये याचा आवाज कसा असतो? वेगवेगळा असतो. आता याला काय म्हणतो आपण? प प प, ॲ ॲ न न, प ॲ न, पॅन, 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 प ॲ न, पॅन. चला आपण लिहूया पॅन. चला तुम्ही माझ्यासोबत लिहायचंय, मागं पडलं तरी नंतर लिहा. प ॲ न, पॅन, 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 प ॲ न, पॅन. कोणता शब्द तयार झाला आपला? प ॲ न, पॅन, प ॲ न, पॅन, प ॲ न, पॅन. आता इथं बघा, पी हे आहे आय आणि हे आहे यन. पण याचा आवाज कसा येतो? प चा आवाज कसा येतो? प प. याचा आवाज कसा येतो? ई. आणि याचा कसा येतो? न न. याचा आवाज कसा येतो?
पिन प ई न पिन प ई न पिन प ई पिन प ई प ई न पिन प ई न पिन प ई 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 पिन. आता हे पी आहे बघा, मम्मा पी आहे कारण की हे वरच्या 2 लाईन मध्ये, आणि हे बेबी पी आहे कारण की खालच्या 2 लाईन मध्ये हे बेबी पी आहे. मम्मा पी वरच्या 2 लाईन मध्ये म्हणून हे मम्मा पी आहे, आणि खालच्या ह्या 2 लाईन मध्ये म्हणून हे कोणतं पी आहे, बेबी पी आहे. पी ई न पिन प ई 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 पिन. तर हा शब्द बघा, ई ई ई इन. हे आहे आय, पण आयचा आवाज कसा येतो, ई, आणि नचा आवाज इन इन इन. चला लिहूत आपण, वाचत लिहू. इन ई ई इन ई इन ई इन ई इन ई इन ई इन ई इन. आता अजून एक शब्द बघा, याला इंग्रजीमध्ये एन म्हणतात, आणि याला म्हणतात ए, आणि याला म्हणतात पी. पण आता जेव्हा आवाज बघतो तर आपण यांचे आवाज बघू. ए ॲ पी, ॲ पी. एचा आवाज ॲ, पचा आवाज पी. एन ॲ पी, नॅप. ॲ पी, नॅप. एन ॲ पी, नॅप. 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 पुढचा आपला अक्षर आहे, याला टी म्हणतो आपण, पण आवाज टीचा कसा आहे, ट ट ट. एचा आवाज कसा आहे, ॲ ॲ ॲ. नचा आवाज न न. चला आता आपण याचा कोणता शब्द होईल, ट ॲ टॅन. 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 ट ॲ
सगळ्यांना समजलं की स्पेलिंग कसे तयार होतात. एकदा स्पेलिंग कसे तयार होतात तुम्हाला लक्षात आलं की झालं, तुम्हाला खडाखड इंग्रजी वाचता येणार. चला मुलांनो, आता ABCD आपल्याला गोष्टी सकट वाचायचंय. आता ही गोष्ट मी वाचणार आहे, पण तुम्हाला काय करायचंय, मी गोष्ट वाचत असताना तुमचा जो राहिलेला अभ्यास आहे, यन राहिले लिहायचं, नंतर पॅन पॅट हे शब्द लिहायचे राहिले ते सुद्धा तुम्हाला लिहायचे आहेत. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण की हे खूप महत्त्वाचं आहे. ABCD जर तुम्हाला आली नाही तर सगळं गोष्टी शून्य आहेत. म्हणून ABCD येणं लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि ABCD तुम्ही 100दा म्हणली तरी तुमच्या ABCD मधल्या आदल्या अक्षरं लक्षात राहत नाहीत. त्याच्यासाठी अशा गोष्टी, ॲक्शन, कृती ह्याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी अक्षरं लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, चला आपण वाचू. झेड झेड झिप झिप 0 मगची सुरुवात झेड अक्षराने होते. वाय वाय याचे केस यार्नप्रमाणे गरम असतात. एक्स एक्स एक्समस्ट्री झॅलोफोन मी अजून पाहिला नाही. डब्ल्यू डब्ल्यू व्हील वॉटरमेलन गोल असतात. व्ही व्ही वास व्हॅनमध्ये आहे. यू यू आईने युनिफॉर्म युटेन्सिल्स धुवून टाकले. यल यल लेमनला लीफ आहे. के के काईट काईट मध्ये की अडकली. जे जे जग जग मधील पाण्याने जॅकेट ओले झाले. आय 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 आईस्क्रीम थंड असते. आयर्न गरम असते. ई ई एलिफंटने इंजिन ओढले. एफ एफ फॅनच्या वाऱ्याला फ्रॉग बसला. जी जी गर्ल ग्लासमध्ये पाणी पिते. एच एच हेन हटमध्ये आहे. क्यू क्यू क्विल वजनाला हलके असते. क्विल्ट जड असते. आर आर रॅबिटने रोज खाल्ला. यस यस स्पून सनच्या प्रकाशात चमकतो. टी टी टॉय ट्री खाली राहिला. पी पी पॅरोट पेन्सिल घेऊन उडून गेला. ओ ओ ओल ऑरेंज खात नाही. यन यन नेलमुळे नेट फाटले. यम यम मंकीने मँगो खाल्ला. डी डी माझ्या खेळण्यात डॉल डक आहे. सी सी कॅमलच्या तोंडात कप अडकला. बी बी बसमध्ये बॅट आहे. ए ए एरोप्लेन मध्ये अँट चढली. ठीक आहे, ओके.